संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत आणि अशातच धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती। यावेळेला धनंजय मुंडे हे मनोज जरांगे यांच्या पाया पडले होते असा सुद्धा मुद्दा समोर आलेला आहे। या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील साहेब, काय सांगाल तुम्ही? धनंजय मुंडे हे तुम्हाला भेटायला आले होते, जगजाहीर आहे, ते तुमच्या पाया पडले होते असं सुद्धा सांगितलं जातंय, काय सांगाल? हे तर त्याच वेळेचा विषय होता की ते आलेच होतं की निवडणुकीच्या संदर्भ होता त्यावेळेस। त्यामुळे ते येणं जाणं हे नुसतं त्याचं एकट्याचंच नाही तर उभ्या राज्यातले सगळेच नेते, मंत्री, आमदार, खासदार सगळेच येत होते। तसा तो एक आला होता, त्याच्यात काय विषय नाही। पण मला हे कळत नाही की हे अचानक हा विषय अचानकच कसं काय निघाला? निवडणुकीच्या पिरियडला जर निघाला असता तर ठीक होतं, आता अचानक कसं? अचानकच की तो आला आणि गेला, हे अचानक कसं, मला हे मात्र काही कळालं नाही। विषय निघाला तर निघू द्या, ते आले होते, तुमच्या पाया पडले होते असाही मुद्दा आहे। शेवटी काय असतं, सामाजिक आणि राजकीय काही संकेत असतात ते पाळायला लागतात। मी काही पण नाही म्हणणार, परंतु आता काय असतं ती प्रक्रिया, आणि त्या प्रक्रियेत त्यावेळेस येताना माणूस प्रत्येकजण आला तर मदतच मागतो। मग तो मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, किंवा तो धनंजय मुंडे असो, नाही तर तो कोणी असो, ते प्रत्येक वेळेस, कारण आम्ही काय त्याच्याकडे गेलो नाही, तो आमच्याकडे आला होता। आणि तो आला म्हणजे काय, त्याच्या संग त्याचे कार्यकर्ते, त्यावेळेस आम्हाला असं माहीत असतं इतकं घाणेत आम्ही काल येऊ दिलं असतं। पण मग चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला नाही असं नाही म्हणता येणार मला, पण काय आता की तो काय, मला वाटतं लय मोठा विषय नाही तो। मोठा छोटा विषय तर मग सांगायला हरकत नाही ना। इलेक्शन होतं, त्यांना तुमच्याकडे मदत मागायला आली आणि त्यामुळे साहजिक ते तुमच्या पाया पडले असतील आहे। ते हे बघा काय असतं, आता शेवटी मी एक असं माणूस आहे की मी जातीवादी नाही आहे, माझ्यात जातीवाद ठासून कधी भरलेला नाही। ज्यावेळेस अंतर्वलीत लोक राज्यभरातले शेकडो हजारो हे टॉपचे नेते होते, शेकडो हजारो म्हणतो मी तुम्हाला, टॉपचे नेते होते, त्यावेळेस कुठल्या धर्माचा जातीचा असला तरी सन्मान करणं हे माझं त्या अंतर्वलीत कर्तव्य होतं सगळ्यांचं। मग तो कोणी असो, अंतर्वलीत आलेला, विशेष करून मला शिव्या देणारा असला किंवा मला विरोध करणारा असला, असा जरी असेल तरीही आम्ही मात्र त्यांचा 100% सन्मान केलेला सगळ्यांचा। आम्ही कधी त्यांचं निराशा होऊ दिली नाही, रात्र हो दिवस हो आम्ही भेटत राहिलो कंटिन्यू प्रत्येकाशी। कधीच मी कोणाचा अवमान केला नाही, सन्मानच दिला, मग तो कुठल्या जातीचा असो। तसंच त्या प्रकारे तो एक आला होता आणि ते त्या प्रक्रियेत त्याचं ते जे म्हणणं होतं ते तर मी मगाशी सांगितलंच तुम्हाला की मराठ्यांनी सांभाळलं, माझ्यावरती वाईट वेळी होत्या अशा तशा। आम्हाला काय माहीत, मराठ्यांनी एवढं मोठी साथ दिली, एवढं मोठं सहकार्य केलं, आणि आज त्याच मराठ्यावर उलटून त्याच मराठ्यांचे मुडदे पाडणार असं काय कोणाला माहीत असतं? त्यावेळेस ते सांगत होतं की खूप हाल झाले, असे झाले, तसे झाले, आणि त्या पद्धतीतून त्या काळात मला मराठ्यांनी सांभाळलं, माझ्या समाजापेक्षा मला माझ्या मराठ्यांनी जास्त सांभाळलं। आणि मग जो माणूस म्हणतो मराठ्यांनीच सांभाळलो, तोच माणूस आज मराठ्यांचेच मुद्दे पाडतो आहे, म्हणजे ही एक खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। पण हे असे अचानक विषय कसा, मला शॉकिंग वाटतो, अचानक निघालाच कसा? आज विषय ओघाने निघालेला आहे, कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावरती आरोपांच्या फैरी सध्या झाडतात, त्याला धरूनच हा विषय निघालेला आहे। दुसरा मुद्दा असा की धनंजय मुंडे यांच्यासोबत तुम्हाला भेटायला वाल्मिक कराडसुद्धा आला होता का? काय माहिती होते कोण होतं बदगं? ते काय झालं की 7-8-10 दिवसापासून अंतर्वलीत फोन होते यायचं। आता कोण येत होतं तर येऊ नको म्हणणं तर शक्यच नव्हतं। मला तर असं वाटतंय, मला आता आठवत नाही, 2-3 वेळेस आलेलं सुद्धा गेवरावर येऊन वापस गेले असे एक मला आठवत नाही, पण कारण गर्दी इतकी होती की वेळ मिळत नसायचा, त्यामुळे वापससुद्धा गेलेलं होतं। ते आलं भेटण्याचा, त्याच्या म्हणजे भेटीच्या आधी भेटण्यासाठी 2 वेळा प्रयत्न केला होता। 8 दिवस, त्याच्या भेटीच्या अगोदर बहुतेक 8 दिवस की ते सारखे फोन येत होते अंतर्वलीत की भेटायचं, पण ते गर्दीच इतकी होती नेते मंडळी, आणि आमची समीकरणाची प्रक्रिया सुरू होती, कारण आम्ही निवडणुका लढणार होतो, त्यामुळे आम्ही कोणाला शब्द दिला नव्हता आणि देणार पण नव्हतो, कोणाला दिलाही नाही आणि देणार पण नव्हतो, कारण उभाच आम्ही राहणार होतो ना, त्यामुळे यांचा प्रश्न येतच नाही। आणि त्याच्यामुळे होतं ते कारमाड कोण येते, कारण ते माहीत नव्हतं आम्हाला कोण येते काय, कधी चॅनलवर नाही, कधी कोणत्या पिक्चरमध्ये नाही, मोठ्याल्या इव्हेंटमध्ये नाही, सामाजिक नाही, राजकीय नाही, पडद्याच्या मागून चोऱ्या करीत होतं, आणि हे कोणाला काय माहीतच नाही ना हे काय कोण आहे काय। पण त्यांनी सांगितलं आता आलो की हे, मी काय 4-5 मिनटाचं खाली आलो होतो, कारण मी झोपलेलो होतो,
पण ते जाणार नाही असं कळाल्यावर मग आम्ही झोपेतून उठून मला खाली आणलं. मी खाली आलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे अमुक आहे, तुम्ही आलात तसे जसे ओळख करून देत तसे प्रत्येक नेता, नुसता धनंजय मुंडेच नाही तर प्रत्येक नेता हा ओळख करून द्या, तसं ओळख करून दिली सरमाड म्हणून. तर मी म्हणलं मग हे का म्हणलं ते हार्वेस्टरचे पैसे बुडिलेलं, कारण त्याला कधी कोणी बघितलेलंच नाही कोण आहे काय कोणाला माहिती आहेत कोण आहेत. वाल्मिक कराडने तुमच्याकडे काही त्या हार्वेस्टरच्या प्रकरणामध्ये बोलण्याचा प्रयत्न वगैरे केला होता, काही झालं? त्याचं मागे काही बोलणंच नाही कधीच. ते एकदा मी बीडच्या दौऱ्यावरती होतो, पलीकडं बहुतेक केजकडं तिकडं असावं अंदाज आहे, आता इतक्या दिवसाचं लक्षात नाही. आणि आम्ही नारायणगडाला दर्शन घेऊन आष्टीच्या दौऱ्यावर जाणार होतो. त्यावेळेस बीडमध्ये हार्वेस्टरवाल्याला मारलं होतं त्याने, त्या सरमाड्याने खारमाड्यावर कोणी त्याने मारलं होतं. तर ते लोक गडावरती आले आणि त्यांनी सांगितलं का आमचं असा असा प्रकार झाला. तर मग यांचा दोघांचाही कार्यकर्ता आहे, दोघांचा म्हणजे त्या दोन्ही मंत्र्यांचा गेवरायत, त्याला फोन लावला. कारण हे बाकीचे तर काय आम्हाला माहीत नाही ते कोण येते. त्याला सांगितलं बाबा हे यांना का मारलं, ही गरीब शेतकऱ्यांच्याच पैशासून का मारलं तुम्ही यांना, हे आत्ताच्या आत्ता निपटा, नसतं मग मी 18च्या मागं लागणार आहे, परत म्हणू नका काय झालं. तर ते म्हणे मला एक 2-3 मिनटाचा वेळ द्या. आणि ते तातडीने 2-3 मिनटाचा त्यांनी परत फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना बोलवलं वापस त्या लोकांना म्हणून. ते लोक जात नव्हते, घाबरले होते, मारलं होतं खूप म्हणे आम्हाला, जात नव्हते. म्हणलं जा मी आहे, तुम्हाला काय कसं काय मारते बघतो, जातो मी. मग त्यांना काहीतरी बहुतेक त्याचं राहायची व्यवस्था केली, त्यांचं काय नंतर ठरलं मला माहीत नाही. नंतर हार्वेस्टरवाल्यांचा कधी निरोपही नाही आला की काय झालं. म्हणून ते लक्षात आलं ते नाव, हे हार्वेस्टरवाल्यानं त्याच्याकडं पाठ घेऊन गेलता तो गेवरायवाला. त्यांचं निपटलं नाही, निपटलं नंतर हार्वेस्टरवाल्यांनी सांगितलं पण नाही. मग त्यावेळेस ते नाव ऐकलं होतं, हे नाव नसतं कवा जिंदगीचं ते नाव ऐकलं नाही. आणि त्यावेळेस त्याच्यानंतर तिथं ऐकलं आणि इथं घेऊन आला ते मग ते धनंजय मुंडेंनी सांगितलं ये, एवढीच प्रक्रिया. कारण इतक्या नालायक माहीत असते आम्ही काय लिहून दिले असते भंगार. पण धनंजय मुंडेसोबत वाल्मिक कराडही त्यावेळेला पाया पडला का तुमच्या? नाही, पायाचं जाऊ दे, पायाचं काय असतं शेवटी काय बरं का, एक मोठी सामाजिक परिस्थिती उभा राहिली उठावाची त्या अंतर्वालीतून. आणि त्या ठिकाणी आजही आणि कधी पण शेकडानं नामवंत नेते येतात. आणि त्यावेळेस आपण एखादा असा विषय काढणं, म्हणजे सगळ्यांच्याच बद्दल बोलतो, एवढा विषय थोडा टाळून बाकीचं सगळं खरं सांगतो आहे मी. थोडंसं काय असतं म्हणजे टाळता याचा अर्थ तुमच्या पाया पडले होते असाच निघतो ना. त्यात काय एवढं हे काय असतं त्याच्यात, एकमेकाला ती प्रक्रिया पण राहते. आणि दुसरी गोष्ट ती सांकेतिक, त्याच्यामुळं थोडंसं एकमेकाचा सन्मान धरून काही गोष्टी आपण संकेत पाळायला पाहिजेत. त्याला जरी अक्कल नसली, थोडंफार राजकीय संकेत मला कळते, सामाजिक थोडे कळतात. त्यामुळं आपणच मनाचा मोठेपणा दाखवून काय विशेष गोष्टी ज्या मानपानाच्या आहेत त्या कशाला काढायच्या. ज्यावेळेला धनंजय मुंडे तुम्हाला भेटायला आले, लोकसभेचा निकाल लागला होता, जरांगे फॅक्टरचा प्रचंड तडाखा महाराष्ट्राने बघितलेला होता, आणि विधानसभेच्या आधी धनंजय मुंडे तुम्हाला भेटायला आले, तर या सगळ्या समीकरणातून ते घाबरलेले वाटत होते का? आणि मग काय आलेले असते, बिना घाबरलेली इकडं काय आली. शेवटी मराठ्यांशिवाय या राज्यात पान नाही आलू शकत कोणाचं, हे आजचं वाक्य नाही. पानसुद्धा नाही आलू शकत कुठल्याच परिस्थितीत मराठ्यांशिवाय. आणि आम्हीच प्रक्रियेत होतो, पण ते आमचं समीकरण नाही जुळलं, त्यामुळे आम्ही तो विषय सोडून दिला. आम्ही तो विषय हे केला. पण मी शब्द मात्र सगळ्यांनाच माहिती आहे, आणि टोटल राज्यातल्याही नेत्याला माहिती, मी शब्द देत नव्हतो कोणाला. कारण आमचे जो बराणार आहेत म्हणलं तुमचे कुठे येतो, पण ते त्यांना भीती असायची, त्यालाही भीती असायची ती की ते मदत साथ ह्या विषयावरच चर्चा व्हायची तिथं आल्याला प्रत्येक नेता. मग ते येतो काय तिथं काय होतं, तिकडच्या आपल्याला थोडाच येत होतं आमच्याकडे. वाल्मिक कराडचा जो हार्वेस्टरचा मुद्दा तुम्ही काढलेला आहे, नेमकं काय झालं होतं, कोणते लोक तुमच्याकडे आले होते, त्या लोकांना कशी मारहाण झाली होती, आणि त्यांनी आर्थिक फसवणूक झाल्याचं काय सांगितलं होतं? आता ते कोण आले होते म्हणल्यावर अवघड प्रश्न आहे तो, कारण ते काय ध्यानात नाही राहिलं. कारण त्यावेळेस त्यांना मारलं होतं आणि ते खूप घाबरलेले होते. त्यांना कुणीतरी सांगितलं असं, ते बांधव सांगू शकतील हार्वेस्टरवाले, मला नाव नाही आठवायचं आता त्यांचं, तुम्हाला पाटलाकडे जा म्हणून ते तातडीनं त्यांना मिळ लागला की नारायणगडावर ते आले. आणि मी त्यांनाही माहिती आहे हार्वेस्टरवाल्याला, त्या क्षणाला ते प्रश्न सोडला.
यांना आता बोट लावायचंच नाही म्हणलं आता, पण यांच्या पैशाचा विषय तुम्ही मार्ग काढायचा. तुम्ही कोण येतं काय आहेत मला माहीत नाही, ते करमाडा ते मला माहीत नव्हते कोण आहे काय आहे ते, पण त्याच्यात धनंजय मुंडेचं नाव आलं ते हार्वेस्टरवाल्यांकडून. हां म्हणलं ते नाव आहे बा ऐकण्यात, ते नाव ऐकण्यात आहे. तर त्यांचं काय असेल तर मी ते सांगतो लगेच, कारण आमच्याकडे एक गेवरायला आहे त्यांचा, मग त्यांचा कार्यकर्ता आहे दोघांचा पण, दोन्ही मंत्र्यांचा त्यांच्या, तो कार्यकर्ता दोन्हीकडे बी चालतो तो. मग ते त्याला सांगितलं बाबा हे गरीब लोक आहेत शेतकरी, यांचेच पैसे घेतले आणि तुम्ही यांनाच मारताय म्हणजे काय, तुम्ही तो प्रश्न मार्गी काढताय का नाही, नसता ह्या मॅटरमध्ये मग मी पडत. ते म्हणे मग 2-3 मिनटं वेळ द्या. 2-3 मिनटं वेळ द्यायला म्हणलं की त्याने फोन लावले असते बहुतेक, तर त्याला ते म्हणले जणू वाटतं की ते हे लफडं तिकडं कसं काय गेलं बाबा म्हणे पाटलाकडं, आता हे लय अवघड खेळ झाला असं काहीतरी म्हणलं वाटतं, मला माहीत नाही काय म्हणलं आहे, पण ते आम्हाला तसं म्हणलं. ते म्हणलं ते लगेच बोलवलेत. म्हणलं आत्ता पुरतं हानीत होते ना, आता कसं काय लगेच बोलवलेत. नाही म्हणे ते पाटलाकडं विषय कसं काय गेला बा, ते मुंडे साहेबाचं मग ते माझं बी नाव म्हणजे ते सारमाड्याचं आणि त्याचं दोघांचं नाव, आणि मग जे सगळं उलटंच व्हायलं. आता त्या लोकांना म्हणा काही करायचं नाही, काही करू नका, आम्ही करतो, वापस घेऊन ये म्हणजे त्याला सांगितलं गेवरायवाल्या. मग ते गेवरायवाला यांना घेऊन गेला बीडला पुन्हा. हे जात नव्हते बिचारे शेतकरी हार्वेस्टरवाले सगळे घाबरले होते, हे वापस जात नव्हते. मग गेले, त्यांना बहुतेक राहायची व्यवस्था केली त्यांनी. उलट आम्हाला फोन आला होता बहुतेक म्हणजे आमच्या जवळच्या लोकांचा त्यांचा, की त्यांनी चांगली व्यवस्था केली, म्हणले मारलं पण आता नीट बोलायलेत म्हणे आम्हाला जरा, त्यांनीच केला होता. मग आता त्याच्यानंतर मी आष्टीच्या दौऱ्यावर गेलो, पाठत 3:30-4च्या दरम्यान ते लोक पुन्हा भेटले मला हार्वेस्टरवाले त्या गेवराईवाल्या संगच, की आम्ही देतो म्हणून आम्हाला सांगितलं म्हणे त्यांनी, असं काहीतरी झालं. म्हणलं तुमचं काम हो, मला काय बाकीचं देणं घे नाही. ते धनंजय मुंडे असू नाही तर ते कुणी असू नाही तर ते मराठ्याचं असू नाही तर ओबीसीचं असू नाही ते कोणाचं असो, तुमचं काम होण्याशी मला मतलब आहे. होतं आहे ना ते म्हणे हो. आणि मग आता ते झालं आहे का नाही नंतर मलाही त्या बांधवांनी शेतकरी बांधवांनी सांगितलं नाही, आणि पुढचं काय माहीत पण नाही. त्याच्यानंतर तो विषय हार्वेस्टरचा. पण मग नंतर वाल्मिक कराड हा हार्वेस्टरचा प्रकार झाल्यानंतर नंतर धनंजय मुंडे सोबतच तुमच्याकडे आला अंतरवालीला. पण त्याच्यानंतर खूप दिवसांना आला असं मला वाटतं. ते आता लोकसभेचा विषय असं मला वाटतं, ते अंदाजे हार्वेस्टरचे मला आलते तेव्हा, आणि हे पार विधानसभेच्या टायमाला आलते. किती वाजता आले, कसा निरोप देऊन आले होते, किती वेळा परत गेले होते? आता ते गावात ध्यान राहायचं, ती मारण्याची गर्दी. मला तर एवढं आठवत आहे की 7-8 दिवस ते अगोदर अंतरवाली सारखे फोन येत होते का आम्हाला यायचं म्हणून. 2-3 वेळेस ते वापससुद्धा गेले वाटतं, कारण इथली काय गर्दीचा अंदाज आहे. पण 2-2:30 तरी अंदाजे वाजले असतील रात्रीचे, कारण मी झोपलो होतो, सगळ्यांना भेटलो आणि झोपलो, आणि ते आलेलं सांगितलंच नाही मला, झोपलेलं होतं. त्यांना सांगितलं असं झोपलेलं आहे. मग ते शेवटी काय घंटाभर झाला असेल किंवा 2 घंटे झाले असेल उभा राहिलेले 2 घंटे झाल्यामुळं आता मला उठवायला आले मग आमचे माणसं. ते म्हणले आम्ही जाणारच नाही तिथून भेटल्याशिवाय. आईला म्हणलं आता भेटल्याशिवाय जाणार नाही. म्हणलं आपण तर सन्मान करणारे लोक आहेत, असले ते जातीफातीवादी नाहीत, आपण स्वार्थावर जगत नाही. आणि सन्मान का आपल्या दारात आला आहे माणूस, दारात आल्याला पाहुणा असतो, तर आपण सन्मान केला पाहिजे कुठलाही असो. मग खाली गेलो 5 मिनटं, लगेच ते खाली बाहेर उभं होते तर वरी आले सरपंचाच्या त्या खोलीत. आणि मग त्यांनी सांगितलं आता प्रत्येक नेताला त्या संघ कार्यकर्ते असते तर प्रत्येक जण ओळख करून देतो. तुम्ही जरी आले तरी तुम्ही तुमसंग असलेले 2 लोक ओळख करूनच द्या. आता मी जरी कुठे गेलो, मंत्र्याकडे जाऊ द्या किंवा पाहुण्याकडे जाऊ द्या किंवा मित्राकडे जाऊ द्या, आपण सांगतो हा असा आहे, याचं आडनाव हे याचं नाव, प्रत्येकजण ओळख करू. तसं त्या धनंजय मुंडेने त्याची ओळख करून दिली. म्हणजे ते काय फक्त आत आलं उंबऱ्याच्या 2 मिनटं, आणि त्यांनी ओळख करून दिली धनंजय मुंडेने, हे ते सारमाड का करमाड. म्हणलं हे कधी हार्वेस्टरचे पैसे बुडिलेलं, एवढाच विषय, आणि ते लगेच बाहेर गेलं. बाकी काय. मग धनंजय मुंडेंनी म्हणजे किती वेळ साधारण बोलणं झालं, आणि त्या भेटीमध्ये ते काय काय विनंत्या करत होते तुम्हाला? मिनटाने सांगता त्यावेळेला गुंग झालेलं होतं डोकं आमचं, का रोज तेच सारखे आमदार मंत्री प्रत्येकांचे प्रश्न, आमचे उमेदवार, समाजाचे प्रश्न, याच्यातच हे होतं. दुसरं काय त्या काळात कुणी आला, नुसतं धनंजय मुंडे एकटं तेच नाव नाही, जेवढे काय आलेत माझी आजी धरून सगळे हजारात आले असतील, प्रत्येकाचा तेवढाच प्रश्न आहे. साथ द्यायलाच लागणार आहे, सहकार्य मदत तुमची पाहिजेच, हेच प्रत्येकाचं, तेच त्याचं, दुसरं काय. आणि मी त्याच वेळेस सांगितलं ना, आपण का त्यावेळेस लपून ठेवलं काय फक्त अचानक आत्ता कसं काय निघालं हेच काही कळाय ना. पण मग ही मदत मागत असताना धनंजय मुंडे आणि सोबत वाल्मिक कराड पण तुमच्या पायाही पडले. आईला तिथं आता काय असतंय,
हे शेवटी ती प्रक्रिया आहे, एकमेकांना सन्मान देणं असं म्हणू त्याला थोडक्यात आपण. एकमेकाला ती परंपरा आहे आपल्या हिंदू धर्माची. परंपरेनुसार त्यांनी तुमचा सन्मान केला, पाया पडले. आता परंपरा आहे आपली ती, त्याला म्हणजे वाईट भावनेनं नाही घेणार मी, त्याला मी वाईट भावनेनं नाही घेणार त्या विषयाला. ते आपल्यात प्रथाचे एकमेकाला रामराम घालणं, एकमेकाला. ही परंपरा वाल्मिकांनी पाळली का तिथे? मला नाही आठवत, पण असेल सगळेच ती. त्याला काय कोणी येतं, पण तो माझ्यासाठी मोठा विषय नाही. कारण का की येणं आपल्या घरी आलेला पाहुणा, त्याला त्याचे काही विषय काढून मला तरी बरोबर नाही वाटत. हा, ती चूक आहे, याच्यात कोणाच्या याच्यात सोडणार नाही. धनंजय मुंडे टोळीला सोडणार, माती करणार त्यांची, त्यात दुमत. पण हे जे आता हे वैयक्तिक म्हणायचे, याला सामाजिक वैयक्तिक विषय आहे ते असे, याच्यात तसं बोलून योग्य वाटणार नाही मला असं, म्हणून मी त्या विषयात काही म्हणतच नाही. ती एक प्रक्रिया आहे आणि सन्मान आहे, आणि आपण त्यांचा सन्मान केला, त्यांना भेटलो, बोललो. त्यात काय तिथं सगळेच येत होते. मला टीका करणारे टी व्हीवर येत होते, काय सांगावं, शेद येणारे सुद्धा येत होते. पण तिथं आम्ही शब्द कोणाला माघारी बोलत नव्हतो, कारण अंतरवालीत आम्ही प्रत्येकाचा सन्मान केला. कुणी या, आम्ही नाही गेलो तुमच्याकडे. आणि इतकं नालायक माहीत असताना ते येऊन बी दिलं नसतं. आणि त्यांना बी कचका माहिती आहे, चांगला येऊन दिलं असतं का नसतं ते माहीतच नव्हतं. आता नंतर हे झालं, आणि ते काय आले तरी काय ते आमच्याकडे आलेले. तर हे होते मनोज जरंगे पाटील यांनी धनंजय मुंडे हे तुमच्या पाया पडले का हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी परंपरा पाळली असं उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.